रुको जरा सबर करो। नमस्कार मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त झालेला आहे. त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ लाईक करून टाकायचे आहे. आणि तसेच आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनल आदित्य क्रिएशन 76ला सबस्क्राईब नक्की करा. त्याबरोबर मित्रांनो, आजचं जे मटेरियल आणि प्रीसेट वापरलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करू शकता. त्याबरोबरच आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण की आपल्या टेलिग्रामवरती विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तसेच डेलीचे मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो आणि नवीन ॲप्लिकेशनसुद्धा देत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर मित्रांनो, चला थोडा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ एकदम सोपा झालेला आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही डेमो पाहून घ्या. Sorry. चलिए शुरू करते हैं. तर मित्रांनो, डेमो आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, आपण अलर्ट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहोत. अशा प्रकारे आपल्या बिटमार्क प्रीसेट अशी एक प्रीसेट दिसणार आहे. तर आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे. बिटमार्क प्रीसेट अशा प्रकारे दिसणार आहे मित्रांनो. इथे सगळे आणि इक्विप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, तर साईडला क्लिक करून इक्विप करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इक्विप केल्याच्यानंतर फोटो दिसणार आहेत मित्रांनो. तर कशा खूप जास्त फोटो आहेत, तर त्यामुळे मी इक्विप करत नाही, कारण की व्हिडिओ थोडा लॅग मारतो. समजून घेतो तुम्ही सगळं अलर्ट मोशन वापरत असता. तर आपल्याला काय करायचं त्यावर पहिल्यांदा, म्हणजे इथं काय तुम्हाला शेक इफेक्ट टाकायची गरज नाही का कोणता इफेक्ट ॲड करायची गरज नाही. तुमच्या एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ मी दिलेला आहे. तुम्हाला म्हणजे शेक प्रीसेटवरती जास्ती वेळ द्यायची गरज नाही. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करून घ्यायचं आहे, स्वतःच्या फोटोवरती टच करून घ्यायचं आहे. कलर अँड फिलवरती जाऊन त्याचा नंबर असेल त्या नंबरवरती क्लिक करून घ्यायचं. नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्याचा फोटो घ्यायचा, त्याची फाईल ओपन करून त्याचा फोटो ॲड करून घ्यायचा टच करून प्लसवरती क्लिक करून. तर मी आता सध्या कोणताही फोटो ॲड करून घेत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला समोर फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला सांगतो मी, तिथं डबल बिटमार्क दिलेले आहेत त्याच्यासमोर फोटो चेंज करून घ्यायचे. तुम्ही समजून घ्या, कारण ते म्हणजे एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने व्हिडिओ शिकवायला सांगितलेला आहे मित्रांनो, करायला सांगितलेलं आहे. तर तिथं डबलचा बिट आहे, तिथून फोटो चेंज करून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्या फोटोमध्ये जास्त लागणार नाही, तुमचा टाईम देखील वाचेल. मी ते सगळे फोटो ॲड वगैरे करायचे म्हटलं का आपला खूप टाईम जाईल मित्रांनो. आणि तुमचा टाईम म्हणजे माझ्यासाठी लय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळसुद्धा घेत नाही. तर म्हणजे डबल बीट असेल तर फोटो चेंज करून घ्यायचे सोपं. आणि एक स्टेप बॅकला येऊन शेक इफेक्ट प्रीसेटवरती जायचं आहे आपल्याला. तर त्यावर मी बीट मार्क प्रीसेट असं नाव दिलं आहे. नंतर चेंज करून तुम्हाला शेक इफेक्ट प्रीसेटवरती येईल. तर इथं जितक्या लेअर आहेत, 4 लेअर असतील मित्रांनो, 5 लेअर आहेत. त्या 5 लेअरवरती क्लिक करून त्या कॉपी 5 लेअर्स करून घ्यायचं आहे. बॅकला यायचं आहे बीट मार्क प्रीसेटवरती आणि इथं येऊन अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो, आपल्याला काही करायची गरज नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा बघा, कारण की एकदम सोप्या प्रकारे इतका सोपा तुम्हाला व्हिडिओ कोणीच सांगत नाही. तर मी इतक्या सोप्या प्रकारे व्हिडिओ सांगितलेला आहे, कारण की तुमचासुद्धा टाईम वाचावं बरं का. दुसरं काय नाही मित्रांनो, इथं फक्त आणि क्लिक करून घ्या तुम्हाला बरोबर होऊन जाईल. तर मित्रांनो, अशाच नवीन मराठीमध्ये व्हिडिओ ट्रेनिंगची शिकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओला इथपर्यंत आला आणि लाईकसुद्धा केलं नाही, आता लाईक करून घ्या मित्रांनो, कारण तुमची एक लाईक म्हणजे माझा पूर्ण दिवस. आणि सबस्क्राईब तर नक्की करा, कारण की तुम्ही सबस्क्राईब केला का मला लय भारी वाटेल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तुला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं 1080 पिक्सेलच ठेवून घ्या. नाही तर तुमच्या चांगलं असेल तर तुम्ही चांगलंसुद्धा करू शकता. आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.